सौर पंप चोरीला गेल्यास किंवा वादळात खराब झाल्यास नुकसान भरपाईसाठी असा करा अर्ज. संपूर्ण माहिती. आधुनिक शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे. या योजनेत सामान्य शेतकऱ्यांना 90% तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळते. मात्र नैसर्गिक आपत्ती किंवा चोरीमुळे सौर पंपाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक भार येऊ शकतो. अशा परिस्थितीत विमा संरक्षणाचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. सौर पंप योजनेचा विस्तार आणि आव्हाने. राज्यात 3, 5 आणि 7.5 अश्वशक्तीचे सौर पंप वितरित केले जातात. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच 30,697 शेतकरी या सुविधेचा वापर करत आहेत, ज्यात मागील सौर पंप योजना आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम कार्यक्रमांतर्गत 22,403 लाभार्थींचा समावेश आहे. परंतु बदलत्या हवामानामुळे आणि वादळी पावसामुळे सौर पॅनलचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय सौर पॅनल चोरीला जाण्याच्या घटनाही नोंदवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. नुकसानाची तक्रार कशी करावी? सौर पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी त्वरित योग्य अधिकाऱ्यांना कळवावे. 1. सौर पंप बसवणाऱ्या कंपनीला संपर्क साधा. सर्वप्रथम सौर पंप बसवणाऱ्या कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधा. 2. महावितरणला कळवा. त्याचबरोबर महावितरणच्या टोल फ्री क्रमांक 1912 किंवा 19,120 वरही तक्रार नोंदवता येते. तक्रार करताना नुकसानाचे नेमके कारण स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, वादळामुळे पॅनल फुटले, चोरीला गेले किंवा तांत्रिक दोषामुळे बिघाड झाला. या माहितीवर आधारित पुढील कार्यवाही निश्चित केली जाते. पंचनामा आणि तपासणी प्रक्रिया. तक्रार मिळाल्यानंतर विमा कंपनी किंवा संबंधित सौर कंपनीचे तज्ज्ञ घटनास्थळी जाऊन नुकसानाचे मूल्यांकन करतात. या पंचनाम्यामध्ये नुकसानाचे कारण, स्वरूप आणि एकूण नुकसानीचे प्रमाण तपासले जाते. शेतकऱ्यांनी यावेळी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, ज्यात पंचनामा अहवाल, सौर पंप खरेदीची कागदपत्रे, आधार कार्ड यांचा समावेश होतो. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सादर करता येतो. भरपाईसाठी अनिवार्य अटी. विमा भरपाई मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 1. स्थापनास्थळ. सौर पंप मूळ स्थापित केलेल्या जागेवरच निर्दिष्ट अक्षांश रेखांश असणे गरजेचे आहे. 2. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्यास तालुका किंवा जिल्हा महसूल अधिकाऱ्यांकडून पंचनामा अहवाल मिळवणे बंधनकारक आहे. 3. चोरी किंवा गैरवर्तन. चोरी किंवा इतर व्यक्तींच्या गैरवर्तणुकीमुळे नुकसान झाले असेल तर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पंचनामा अहवाल घ्यावा लागतो. 4. तांत्रिक दोष. तांत्रिक कारणांमुळे सौर पंप बिघडला असेल तर याची जबाबदारी संबंधित कंपनी घेते आणि त्यासाठी विमा दाव्याची गरज भासत नाही. 5. विमा पॉलिसीची वैधता. विमा पॉलिसी वैध असणे आणि त्यातील सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. भरपाईचे स्वरूप आणि दुरुस्तीची व्यवस्था. सौर पंपाच्या प्रत्येक भागाचा, विशेषतः सौर पॅनलचा विमा काढलेला असतो. पंचनामा पूर्ण झाल्यावर विमा कंपनी नुकसानाचं मूल्यांकन करून भरपाईची रक्कम ठरवते. ही रक्कम दुरुस्तीसाठी किंवा नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरली जाते. बहुतेक परिस्थितीत संबंधित सौर कंपनीच भागांची दुरुस्ती किंवा बदली करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत नाहीत. जर पॅनल पूर्णपणे नादुरुस्त झाले असेल तर विमा कंपनी नवीन पॅनलची व्यवस्था करते. भरपाईची मुदत नुकसानीच्या प्रमाणानुसार आणि विमा पॉलिसीतील तरतुदींनुसार ठरवली जाते. शेतकऱ्यांनी अचूक माहिती आणि योग्य कागदपत्रे सादर करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा दावा नाकारला जाण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सूचना. 1. विमा पॉलिसीची माहिती. सौर पॅनलच्या सुरक्षिततेसाठी स्थापनेच्या वेळेसच विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती घ्यावी. पॉलिसीतील अटी, संरक्षण क्षेत्र आणि दावा प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. 2. नियमित देखभाल. सौर पॅनलची नियमित देखभाल आणि साफसफाई केल्यास त्याचे आयुष्य वाढते आणि नुकसानीची शक्यता कमी होते. पॅनलवर धूळ जमू देऊ नये आणि सावली पडू नये याची काळजी घ्यावी. 3. मजबूत आधार संरचना. मजबूत आधार संरचना तयार करावी आणि वादळी हवामानात अतिरिक्त सावधगिरी बाळगावी. 4. प्रक्रिया पालन. विमा दावा करताना धैर्य ठेवून योग्य प्रक्रियेचे पालन करावे. गरजेनुसार कंपनीच्या प्रतिनिधींशी नियमित संपर्क साधावा आणि अपेक्षित कागदपत्रे वेळेत सादर करावीत. सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. विमा संरक्षणाचा योग्य वापर करून नुकसानापासून बचाव करणे शक्य आहे. योग्य माहिती आणि सावधगिरीने हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.